कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्ये आज महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या महामेळाव्यासाठी कोल्हापूरमधून ठाकरे शिवसेनेतले मोठ्या संख्येनं बेळगावकडे जाणार आहेत। दरम्यान या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांकडून कोल्हापूरच्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय दवणे यांच्यासह प्रमुख नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी बंदी केलेली आहे, तशी नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये महामेळावा आयोजित केलेला आहे आणि या महामेळाव्याला महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक ठाकरे गटाचे हे जाणार आहेत। खरं तर कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना जे आहे ते कर्नाटकमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातले जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत, विजय दवणे असतील, त्याचबरोबर इतर जे नेते असतील, प्रमुख नेते असतील, त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत की त्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये। कोल्हापूरमधल्या या ताराराणी चौकातून काही वेळातच या ठिकाणी शिवसैनिक जे आहेत ठाकरे गटाचे ते मोठ्या प्रमाणात जमणार आहेत आणि ताराराणीच्या पुतळ्याला अभिवादन करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते बेळगावकडे जे आहेत ते निघणार आहेत। त्यामुळे बेळगावमध्ये पोहोचण्यासाठी ज्या पद्धतीने गनिमी गावा असेल किंवा थेट असेल तो प्रयत्न केला जाईल शिवसैनिकांकडून आणि कर्नाटक पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा देखील प्रयत्न होईल। त्यामुळे याकडे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, कोल्हापूर।